कोणची बाजू? हा प्रॉब्लेमच आहे. एवढं दुखतंय. हां इथे दुखते. ॲडमिट कवर केलं ना? ॲडमिट नव्हतं इकडे कवर नाही. नाही अगोदर माहीतच नव्हतं त्याला ना, माहीतच नव्हतं. हां इकडे बघा तुमच्या कमरामध्ये इथे L4 का L5 मध्ये गॅप आहे. आता याला झालं तुम्हाला जवळजवळ 8 ते 10 वर्ष कमरामध्ये गॅप आहे. म्हणजे कमरावर कधी आधी पडलेलं होतं मी चक्र बसलेलं त्यावेळेस वरची जी डिस्क आहे करून खाली सरकली आणि तुम्हाला याच्या आधी फक्त टीचं भरायचं. हां टीचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं हा 4-5 महिने. हां पण ते कधी जास्त वजन उचललं आपण काम केलं झटका बसलं तुम्ही पेन किलर घेतले इंजेक्शन घेतलं 3 दिवसात ओके होऊन जाईल. पण आता काय झालं याचं ते कार्टिलेज असतं गादी असेल आटून बाहेर आल्यामुळे मी ना जबली केली ती दुखते खुब्यात जाते मांडीत जाते गुडघ्यात जाते पोटीत जाते कासे जाते म्हणून कमरापासून तुमचा उजवा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग घ्या जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्यापासून बसून उठले झोपत म्हटले की वाकडं चालतं थोड्या वेळ सरळ होतं कठीण याला म्हणता सायटिका आलं त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कवर होईल. 1-2 दिवसात क्लिअर होणार. आता हे जे दुखणं आहे जसं एक बीपी डायबिटीस लागलं तर तो आयुष्यभर असतो. डायबिटीज असा आजार आहे की गोळी खाऊन पण मला आयुष्यभर नियमात राहायचं पथ्य पाळायचं. तसा एकदा हा आजार लागला तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला नियमात राहायचं पथ्य पाळायचं. म्हणजे याला तुम्हाला आता इथून पुढे मी नियम सांगतो आयुष्यभर लक्षात ठेवा. तुम्ही आयुष्यभर 20 किलो तिकडं वापरून वाजता नाही झोपू शकत पालतच नाही झोपू शकत 30 डिग्रीमध्ये बसू नाही शकत झोपू नाही शकत. 30 डिग्री म्हणजे काय खुर्चीवर बसले की शीट पुढं घेऊन पाय टेबला ठेवून खुर्ची ठेवून झोपायचं बसायचं. जाड गादी जाड झोपा चालणार नाही. बिना बेल्टचं प्रवास करायचा नाही जड काम करायचं नाही आपण काम करायचं. बेल्ट बेल्ट जड कामात जास्त जड प्रवासात लावायचं म्हणजे खाटे खुटे वगैरे असं केलं 3 दिवसांनी परत पडेल 10 दिवसात कवर होईल. त्याचा एल स्पाईनचा MRI केला त्याची स्पष्ट दिसेल. केला आहे का MRI? एक्सरेमध्ये फक्त गॅप किंवा झीज दिसते. एक्सरे केला असेल ना एक्सरे दाखवलं का ना डॉक्टर सांगितलं नाही का नस दबेल एक आधी सर केले सांगितलं ना ते फक्त गॅप नाही 3 नस दबेल याचा एक MRI केला त्याच्यात दिसतो. याच्या मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या गोळ्या औषध बरा होत नाही 80% कवर 20% मरेपर्यंत राहील. म्हणजे तुम्हाला जे नियम सांगितले नियम तोडल्यानंतरच त्रास होईल असं होतं. माझ्याकडे तो तिला 10 दिवस कंटिन्यू कंटिन्यू 10 ते 15 दिवसात संपतो. चालू आहे 36 घंटेला पाय इकडे कुठं पूर्ण बॉडी आली पाहिजे. जे तुम्हाला नियम दिले तर ते नीट आहे का नीट वाटतं. त्याच्यात थोडे दिवस आंबट वाटतं खायचं नाही. पाय इकडे सरळ होतो एका ना